आपला चर्चा झाली परंतु अंमल केलेला नाही. राग येणं साहजिकच आहे, बरोबर आहे. आजची जे तुम्ही जे मीटिंग जे ठरवलंय राज्यभराची ऍक्टिव्हिस्ट येतील, आज आले नाही म्हणून एक रिव्ह्यू कमिटीचे तरी आपण घेऊ असं माझं मत होतं. आणि आपलं सुद्धा म्हणणं असं आहे की इतर जिल्ह्याहून आपण जे अंडरस्टँडिंगवर आलो मुंबईला आतापर्यंत अंमल केलेलं नाही. आता इलेक्शन्स आहे, आचारसंहिता होणार आहे, त्याने जे बोलले कबूल केले ते कधी होणार नाही झालं तर आपण संघर्षाला जाणं गरजेचं आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, उद्या तुमचं पगार आहे, बरोबर आहे. आता पगार आल्यानंतर किती पडतं काय पडतं हे तुमचं कमिटी जे आहे, तुमचं फेडरेशनची जे कमिटी आहे त्यांना पाठवणं गरजेचं आहे. हा एक. दुसरं, आजच्या मीटिंगमध्ये तुम्ही जे इथे आहात तुम्ही ठरवायचं की असं असं आहे, असं असं चर्चा झाली, असं असं मिनिट्स आहे, परंतु हा व्यवस्थापन आणि राज्य सरकार अंमल करायला तयार आहे, आम्हाला संघर्षात उतरायचं आहे, बरोबर आहे. हे तुम्ही बोलत असताना, कारण तुम्ही लीडर्स आहात, परत तुम्हाला तुमचं मेंबर जे आहे राज्यभरात हे संदेश घेऊन जाणं आणि त्यांचा संघर्षाच्या तयारीचा मानसिकता तयार करणं फार गरजेचं आहे. आता राहिलं आचारसंहिता. आचारसंहिता कामगार कर्मचारीसाठी हा दॅट इज फॉर स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, तुमच्यासाठी नाही. MDI एक कंपनी आहे, पगार तुम्हाला MDI देतं, MDI देतं ना. हो, इंडिया. इथे आचारसंहिता तर तुम्ही त्याच्यावर चर्चेमध्ये इतका भर घालू नका, परंतु आपल्याला आपला मागण्या दिलं नाही तर आपण कायदेशीर मागतो. काय मागतो? कायदेशीर. किमान वेतन नाही तर वेतन, महागाई वेतन जे आहे वेतनमध्ये, ESICच्या फॅसिलिटीज, प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युइटीच्या फॅसिलिटीज, लीव्ह फॅसिलिटीज, बोनस आणि ग्रॅच्युइटी आपण मागतो. याच्यासाठी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला बैठक घ्यावं लागेल आणि मोठ्या संघर्षाचा तयारी करावा लागेल. आता दोन प्रकारचं आहे. आता आपल्यापैकी कोणाला काढलं का त्रास दिलं ते इश्यू बेस्ड होतं. काय होतं ते? इश्यू बेस्ड. आता आपण जे काय करतो सर्व कामगार कर्मचाऱ्यांसाठी करतो, एका व्यक्तीसाठी नाही. आत्ता बरोबर आहे. आता हा इश्यू बेस्ड काही असलं कुठेही, तिकडच्या जिल्ह्याचे कमिटी आहे ताबडतोब तिथे हस्तक्षेप करून कामगारांना रिलीफ द्यायचं काम करणं गरजेचं आहे. ते करणं गरजेचं आहे. जिथे जिथे CITO आहे, CIT तुम्हाला सहकार्य करते. ते आपण आता राहिलेला आपला प्रश्न, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मीटिंग घ्या, तुम्ही ठरवायचं. उद्या तुमचा पगार आहे, बरोबर आहे. 8-10 दिवस तुम्ही थांबा, म्हणजे हा 8-10 दिवस तुम्ही कॉम्रेड सोनचे डॉक्टरांशी आपण जे काही इथे केलेलं आहे एक छोटासा नोट बनवा आणि त्या नोटमध्ये आज आपण जे काय ठरवलं आणि आमची इच्छा ते त्यांना आपण सांगू. म्हणजे
प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयारी आणि पुढे आपल्याला राज्यात मुंबईला जायचं तर मुंबईला जाऊ, नाही तर कुठे जायचं तर तिथे जाऊ. हे त्याचा मानसिकता तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे मानसिकता म्हणजे काय? यू हॅव टू गो बॅक टू युअर मेंबर्स. तुमचे जे मेंबर्स आहेत यू हॅव टू गो बॅक टू देम आणि त्यांना समजून सांगावं लागेल हे असं असं घडलं होतं, ते तुम्ही होते, त्यांनी होकार दिलं, केलेलं नाही, म्हणून आपल्याला संघर्ष करावं लागतं आणि तुम्ही तयार व्हा. बरोबर आहे. हे जे आहे उद्याचं नंतर माझं असं म्हणणं आहे, तुमच्यापैकी कोणी असेल, तुम्हाला किती आलं काय आलं, इकडं धुळेचं कमिटी जी आहे माझ्या कानावर टाकायचं आणि ताबडतोब 1-2 दिवसात एक बैठक घ्यायची. माझी इच्छा असं आहे, धुळसाठी माझी इच्छा असं आहे, ताबडतोब बोलली की बैठक घेऊ कमिटी मेंबर्स आणि एक पत्र लिहून टाकू ऑन बिहाफ ऑफ धुळे डिस्ट्रिक्ट. आणि ते कॉपी जी आहे, ते कॉपी आपला अध्यक्ष जे आहे CITUचा असेल, तुमचं फेडरेशनचं असेल, त्यांना आपण पाठवू. आणि हेच पत्र तुम्ही प्रत्येक जे कमिटी मेंबर्स आहे राज्याचे त्यांना सुद्धा पाठवा. म्हणजे संघर्षाचा पहिला टप्पा तुमचा सुरू होईल. बरोबर आहे. असं करणं गरजेचं. आता राहिलं म्हणजे तुमचं TPAचं असेल, काही असेल, सर्व समाविष्ट आता मी बोलतो. करेक्ट. आता वैयक्तिक असं याला जोडून तोडून करायचं का आवश्यकता नाही. परंतु काही गोष्टी इथे आम्हाला सुद्धा जाणीव झाली. तुमचं जे कॉन्फरन्स मीटिंग होतं ना, व्हिडिओ कॉन्फरन्स, जेव्हा बोलावं लागलं, ज्यांना भरोसा कॉन्फिडन्स आहे ते राहू शकतो. बोलावं. कारण आजच तुम्ही एकत्र आले, एकत्र गेले, आपले डिमांड दिले, चर्चा झाली, मिनिटचं पत्र आलेलं आहे आणि असं नॉट शोईंग कॉन्फिडन्स इन द लिडरशिप दे हॅव इलेक्टेड. बरोबर आहे. ते काय बरोबर नाही. म्हणजे आपल्याला आपला संघर्ष, आपला संघटना कसं बळकट करायचं, आता आपण फार लांब आहोत, कारण आपण नवीन आहोत. काय चुकीचं केलेलं, चुकीचं झालेलं असं काहीच नाही. परंतु आपलं काम काय, संघटनाचं काम काय, संघटनाचं काम सर्वांना जवळ घ्यायचं. अरे तुरे भाषा वापरायचं नाही, जा रे असं भाषा वापरायचं नाही. कारण ते एकच वर्गाचे आहे. आज त्यांचा विचार म्हणजे या काम करत असताना त्यांचं पद्धत वेगळं असेल, पण वर्ग कोणचा आहे, कामगार वर्गाचा आहे. ते आज नंतर उद्या त्यांना माहिती पडेल शोषण, खरं शोषण करणारे कोण आहे. बरोबर. आणि जे आपल्या सोबत आहे ते आपल्या सोबत राहणारच आहे, कारण त्यांना माहीत आहे. जसं आपला आजी सुद्धा सांगायचं, काय सांगायचं, लाकूड आपण एकत्र केले ते मजबूत होतं. जसं आपण बोलतो तसं. अदरवाईज याचा वर फारसं ताकद नसतं, याला फार ताकद असते. बरोबर आहे. ते आपल्याला करणं गरजेचं आहे. कोण काय बोललं, कोणी काय टाकलं, ते त्यांचं हक्काचं आहे. संविधान, बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेलं संविधान, राईट टू एक्सप्रेशन, तुम्ही आणि आम्ही कोणाचाही टाळू शकत नाही आणि करू नका सुद्धा. यू विल बी इन्फ्रिंजिंग अपॉन द डेमोक्रेटिक राईट्स. अजिबात करायचं नाही. परंतु हे बोलायचं, तुम्ही हे जे करताय ना, स्वतःचं तर नुकसान होणारच आहे, इतरांचं नुकसान, त्यांचं कुटुंबाचं नुकसान आणि कुटुंबामधील त्यांचं आई वडील, भाऊ बहीण आणि बाळा मुलं असेल त्यांचं नुकसान, असं कृपा करू नका. जे काय असेल आपला आहे प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवर या, चर्चा करा
आणि आपण डिसाईड करू संघर्ष कसं करायचं आणि एकजुटीने संघर्ष करणं गरजेचं. हा फार महत्त्वाचा आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुमचा हा स्टेज जे आहे तुम्हाला तोडायला आतमधून बाहेरून कोणीही संधी सोडणार नाही. कोणीही संधी सोडणार नाही. हा इतिहास आहे. आताचा इतिहास नाही, पहिल्यापासूनचा इतिहास आहे. म्हणून कामगार वर्गाला एकजूट लढा द्यावा लागला. राजा स्वतःहून राज्य दिलं नाही, दिलंय का? लोकांनी, श्रमिकांनी, गावकऱ्यांनी संघर्ष केले. जमीनदार स्वतःहून तो बोलला का? जमीनदार बाबा मला जमीनदार व्हायचं नाही, घ्या, बोलला का तो? नाही. शोषण केलं, लोक एकत्र आले, त्याला करावं लागलं. आज भांडवलदार आहे, भांडवलशाही आहे. आज सरकार केंद्र आणि राज्यामध्ये त्यांच्या सोबत आहे. आणि तुमचं जे मॅनेजमेंट जे आहे, हा MDI जे आहे, हा मोठा इन्शुरन्स कंपनी आहे. त्यांचा दबदबा या राजकीय लोकांशी जास्त असतं, परंतु आपलं ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे. एकजूट. कारण या देशाचा प्रगती, तुमच्या कंपनीचा प्रगती ग्रोथमध्ये, तुमच्या कंपनीचा फायनान्शियल ग्रोथमध्ये श्रम करणारे कामगार कर्मचारीचा वाटा ऑलमोस्ट 100% आहे. ऑलमोस्ट 100%. ते त्यांना सुद्धा जाणीव आहे. आपण काय मागवतो? आपल्या डिमांड्स काय? काय तुमचं डिमांड्स? काय तुमचा डिमांड? पगार वाढ नाही, कायदा अंमल करा. बघा तुम्ही काय मागवता. यू आर आस्किंग फॉर मिनिमम वेजेस, यू आर आस्किंग फॉर इन्क्रीमेंट इफ देयर इज अ ग्रोथ, यू आर आस्किंग फॉर प्रॉव्हिडंट फंड, ESIC. हा काय आहे? ग्रॅच्युइटी, हा बोनस, हा काय आहे? हा कायदा आहे. हा कायदा तुमचा मालक या कोणी असेल अंमल करायला तयार नाही. हे तुम्ही, आपलं काम आहे. इतर कामगारांना आणि जनताना आणि गरीब सुद्धा, शेजारी पाजारी सुद्धा, आमच्या कंपनी, आमची इंडस्ट्री, कायदा सुद्धा या देशात अंमल करायला तयार नाही. आता आपली चर्चा झाली, आपण हा भूमिका आता ताबडतोब घेणार नाही. उद्या लढा तीव्र झाला तर सर्व करावंच लागतं, करावंच लागतं. गेट समोर बसावंच लागतं. तुम्हाला गव्हर्नमेंटकडे जावंच लागतं. या तुम्ही सुद्धा हस्तक्षेप करा. लोकांकडे जावंच लागतं. कारण तुमचं जे आहे फंड्स, केंद्र सरकारचं फंड्स आहे, राज्य सरकार काही फंड राज्य सरकारच आहे. आणि पैसे कोण देतात? तुम्ही, आम्हीच देतो. ड्युटीज तुमचं आमचं आहे, टॅक्स तुमचं आमचं आहे. ते सर्वांना माहित आहे, MDIला सुद्धा माहित आहे. आणि असं नाही की LIC मध्ये आपला युनियन्स आहे, जनरल इन्शुरन्स मध्ये आपला युनियन्स आहे, ते सर्व कामगार आहे. तिथे करार होत आहे. इथे का नाही? इथे कायदा, आमचं म्हणणं आहे कायदा अंमल करा. त्या मानसिकता तुम्ही तुमच्या मीटिंग जेव्हा घेत असताना जिल्हा, प्रत्येक जिल्ह्यात हा निरोप जाणं गरजेचं आहे. म्हणजे तयारी इथून माझ्यावर झालेला शोषण, माझ्या कुटुंबावर झालेलं शोषण, मी जिथे राहतो तिथे नागरिकांवर झालेलं शोषण, हा जनताचं शोषण जे आहे हे आपल्याला हे सर्व जोडून करावं लागतं. प्रथम आपल्याला आपण एकत्र येऊन आपलं जे कायदा जे आहे ते घ्यायचा प्रयत्न करा. हे करत असताना कुठेही आपल्या कामात दिरंगाई नको, कुठेही दिरंगाई नको. कुठेही असं करायचं नाही की समोरच्या माणसाला त्रास होईल, अजिबात करायचं नाही. आणि जे काय असेल तुमचं बैठक घ्या ना, आहे ना तुमचं कमिटी, बैठक घ्या, नोंद करा. आम्ही आहोत ना CIT, आम्हाला सांगा असं आहे तसं आहे, आम्हाला मार्गदर्शन करा. आमच्याकडून जात होत नसेल जिल्हा पातळीवर, आहे ना तुमचे ऑल इंडिया लीडर्स, ऑल महाराष्ट्र लीडर्स आहे. ते आपण चुकलो तर आपण दुरुस्ती करू. समोरचा माणूस अंमलच करायला तयार नाही, मग एकत्र आपल्याला लढा द्यावा लागतो. काही असेल, मोर्चा असेल, घेराव असेल, संप असेल, 1-2 दिवसाचा बेमुदत संप असेल, केंद्राचा
कर्मचारी सुद्धा संपात जातात, राज्याचं सुद्धा जातात, डिफेन्स वर्क सुद्धा जातं की नाही, टीचर्स आणि प्रोफेसर सुद्धा जातात. मग आपण का जाऊ शकत नाही? आपण सुद्धा जाणं गरजेचं आहे. हे जे आहे हे आपल्याला माहीत नाही, हे आपले मेंबर्सला सांगणं फार गरजेचं आहे. आणि इथून तुमचं जे हक्क जे आहे, आता मला तुम्हाला 2-3 प्रश्न विचारायचे. तुम्हाला 11,500 मध्ये दुधाचा भाव तुम्हाला परवडतं का? नाही. गॅसचा भाव तुम्हाला परवडतं का? नाही. पर युनिट महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटीचा भाव तुम्हाला परवडतं का? नाही. अन्नधान्य तुम्ही बाजारात घेतलं, बरोबर आहे, कारण वी आर नॉट बिलो द पॉवर्टी लाईन, फ्री मध्ये मिळणार, परवडतं का? नाही. महाग झालं. तेल जे आहे, खाद्याचं तेल, ते परवडतं का? नाही परवडत. म्हणजे आपल्याला आपल्या पोरांना मुलांना शिक्षण द्यायचं, त्यांचं इक्विपमेंटसाठी आपल्याला परवडतं का? नाही. फीस परवडतं का? नाही. अशा परिस्थिती आपलं मॅनेजमेंट तुम्हाला कायदा सुद्धा अंमल करायला तयार नाही, तुमच्याशी बोलायला तयार नाही. हे कितपत बरोबर आहे? हा अन्याय आहे. If your management is not ready to talk to its employees, internal customers, employees म्हणजे internal customers आहे. तुम्ही तुमचा श्रम विकता हो. काय करता तुम्ही? श्रम विकता. त्या श्रमाचा तुम्ही मोबदला तुम्ही काय विचारता? तुम्ही त्यांना काय मागता? मोबदला मागता तुम्ही. आणि काय म्हणता? किमान. माणूस फक्त जगतो किमान मध्ये. 4 पैसे तुम्ही रिझर्व्ह मध्ये ठेवू शकत नाही. आणि असं नाही की तुमच्या कंपनीकडे त्यांनी जे 1 रुपये टाकलं, ते 1 रुपये 1000 रुपये झालेला नाही, असा प्रश्नच येत नाही. असं नाहीच आहे. नाहीतर त्यांनी प्रेमात लिहून द्यावे, केंद्र आणि राज्य सरकारांनी घ्यावे. आमचं तेच म्हणणं आहे. आम्हाला राज्य सरकाराचं एम्प्लॉई म्हणून ठेवा, नाही केंद्र सरकारचं एम्प्लॉई म्हणून ठेवा. आम्हाला देशाचं आणि लोकांचं आरोग्याचं सेवा करायचंच आणि आम्ही करणारच आहोत. काय करणार? करणारच आहोत. दिस शुड बी युअर ॲटिट्यूड. परंतु हे सर्व काम करत असताना कुठेही तुमचं दिरंगाई, हलकापणा कुठेही नको. बरोबर आहे. हे करणं गरजेचं आहे. आता उद्या माझं असं एकच म्हणायचं, लोक बोलतील, लोक चॅटमध्ये बोलतील, बोलू द्या. आपण सत्य आहोत ना. या ब्रिटिशाला हाकलण्यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर आले का? नाही आले. सर्व नाही आले. बरोबर आहे. लोक जुळले की नाही? आपण कुठे बघितलं हो महात्मा गांधींना? लोकांनी कुठे बघितलं? पंडित जवाहरलाल नेहरू. लोकांनी कुठे बघितलं? भगतसिंगला बघितलंय का? राजगुरू सुखदेवला, चंद्रशेखर आझादला बघितलंय का? नाही. रस्त्यावर आले की नाही? आले. काय आले? कारण त्यांना सुद्धा शोषण, ते जे बोलतात, ते जे करतात, तिथून आम्हाला सुटका हवंय. काय हवंय? सुटका. म्हणून आपण सुद्धा रस्त्यावर आलो. म्हणून तुम्ही कधी भेटलं होतं का तुम्ही तुमच्या कलिग्सना महाराष्ट्रभरात? खरं सांगा, या 12 वर्षात आता भेटीगाठी झाली की नाही मुंबईला? हो. कॉन्फरन्स मध्ये होते की नाही तुमचं मुंबई? हो. हा का झालेला आहे? कारण त्यांना सुद्धा तेच त्रास आहे, तुम्हाला सुद्धा तेच त्रास आहे, चंद्रपूरला सुद्धा तेच त्रास आहे, मुंबईला सुद्धा तेच त्रास आहे, रत्नागिरीला सुद्धा तेच त्रास आहे, गडचिरोलीला सुद्धा तेच त्रास आहे, आणि गोवाचा बॉर्डर, महाराष्ट्राचा बॉर्डर, कोल्हापूर, सातारा, सांगली, ते सुद्धा तेच प्रॉब्लेम आहे. आणि व्हॉट इज द मिनिमम? कायदा. आता या कॉम्रेडला काढले, देशात कायदा असून काढलेलं, कायदा असून काढलेलं आहे. एक नोटीस नाही, एक शोकाज नोटीस नाही, एक चार्जशीट नाही, एक इन्क्वायरी नाही, समरी डिसमिसल. आपण कुठे जंगलात आहोत का? जंगलात नाही आपण आपला देश भारत देशात आहोत. संविधान आहे, कायदा कानून आहे, हे सुद्धा अंमल करायला तयार नाही.
ते बोलले होते. बरोबर आहे. आम्ही ताबडतोब हस्तक्षेप करू आणि वी विल ट्राय टू सेटल द मॅटर. वी विल सेटल द मॅटर. गणेशचं सुद्धा तसंच बोलले. एकाने तर काहीतरी मॅन हँडल केलं होतं एका एम्प्लॉईजचं. ते म्हणे आम्ही ॲक्शन घेणार आहोत. बरोबर आहे. काहीच नाही अजून. हां, ते बोलले ना, म्हणजे कुठेतरी कबूल तरी झालाय ना ते, की असं होत असेल तर, असं झालं असेल तर आम्ही करू. परंतु तुमच्या बाबतीत ते झालेलंच आहे, यांच्या बाबतीत. आणि आज सुद्धा उद्या तुम्हाला पगार मिळाला नाही, तुमचा कमिटी कृपा करून